एवढे क्रिस्पी होते ना, एक नंबर होते. गोव्याचा एकदम स्पेशल आपण मागवलेलं आहे, जास्त भारी लागेल. हा स्पेशली गोव्यामध्येच मिळतो. पण अक्षताने सगळ्या थालीमध्ये हात मारलेला. काय मागवणार आहे? पहिले जाऊन आपण ऑर्डर करू, टेस्ट करू. हाय, तर आता आम्ही पोहोचलो ते गोव्यामध्ये. म्हणजे रात्रीची ट्रेन पकडली, सकाळी गोव्यामध्ये. आणि गोव्यामध्ये आल्या आल्या आम्हाला लागली भूक, त्यामुळे लंच करायला आम्ही आलो एका स्पेशल अशा गोव्यातल्या हॉटेलमध्ये, जो गोव्याचं स्पेशल हॉटेल आहे. तर आपल्या पाठीमागे दिसत तुम्हाला, आम्ही गोयंकर. आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलोय आणि गोव्याला नाही आलोय. तर आम्ही गोवा ठाण्यामध्ये आणलाय, म्हणजे गोव्याचं हॉटेल हे ठाण्यामध्ये आलेलं आहे. आणि आपली बाकीची मंडळी सर्व जाऊन बसलेत आतमध्ये आणि सेटल झाले, म्हणजे टेबल बुक करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता आम्ही गोयंकर, तिथे तर गोवन फूड मिळणार आहे. त्यामुळे आता गोवन फूड कसं आहे काय ते आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत, टेस्ट करणार आहोत. आणि आज आम्हाला मासे खायचा मूड होता, पण आज आम्हाला घरी नव्हतं बनवायचं, म्हणून आम्ही आलो ते आम्ही गोयंकर या हॉटेलमध्ये. जे ठाण्यातलं हॉटेल आहे, ते कुठे आहे, काय ऍड्रेस वगैरे सर्व मी तुम्हाला देतो. पहिले जाऊन आपण ऑर्डर करू, टेस्ट करू. आणि इकडे बघा ऑलरेडी आपली मंडळी सर्व येऊन बसलेली आहे. आणि बघा इकडे कोण आहे, आर्या, शर्वरी, राया. इकडे अक्षता पण बसलेली आहे. सगळे मेनू सिलेक्ट करते. आणि टेबल म्हणाल तर 4च टेबल आहेत इकडे असे. आणि 4 टेबल आणि 16 लोक एवढेच बसू शकतात. आणि इकडे अक्षता अभ्यास करते मेनू वरती. आम्ही गोयंकरने किती भारी लिहिले बघा, तुम्ही वाचा मस्तपैकी. सगळ्यात शेवटचं वाक्य मला आवडलंय, देव बरे करो. काय मागवणार आहे? परत बोल, परत बोल. अरे कहना क्या चाहते हो? हे बघा, हे आणि हा आहे आपला आम्ही गोयंकरचा मेनू, बघून घ्या. आणि आता आपली आली आहे की सुरुवातीची पहिली थाळी, तिची सुरमई थाली. सुरमई थाली. आणि याच्यामध्ये आता सुरमई थालीमध्ये त्यांनी एक पीस दिलाय मोठा. वेट तर तुम्ही कम्पेअर करा. ठीक आहे, जवळ हा मोठी आहे, बिग साईज आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रॉन्सची करी आहे. तिसऱ्या आहेत जवळा आहे, सुका जवळा, फक्त कांद्यावर परतलेला. आणि ह्याला तिवळ म्हणतात, ह्याला फुटी सोलकडी म्हणतात. हा प्रॉपर सॅलड आणि भाकरी आणि नंतर राईस येणार. ह्याला म्हणतात सुरमई थाली. आणि बाकी सगळे बघताय तुमच्याकडे. आणि आता तुम्ही बघितली सुरमई थाली, तिची आलेली. आता तिला असं चिडवत होती सर्वांना, पण तोपर्यंत आपली दुसरी थाळी पण आली आहे बघा ही. आणि त्यासोबत ओके. आणि हा आपला स्टार्टर होता, पण तो थालीच्या नंतर आलेला आहे. पण चालेल. काय? स्क्विड फ्राय, माकलं. ओके, फ्राय केलेली. आणि ही आहे आपली पॉम्फ्रेट थाली. तुला सांगते आपल्याला पॉम्फ्रेट थालीमध्ये काय काय. रवा प्लेट फ्राय आणि प्रॉन्स करी आहे. हे आपल्या तिसऱ्या. आणि हे कांद्यावर परतलेलं आपलं सुकट. ही गोवन सोलकडी म्हणजे फुटी कढी. काय? फुटी कढी. आणि हे काय सॅलड आणि राईस. थोडा राईस येतो. आणि एक 2 चपाती, म्हणजे 2 चपात्या किंवा 1 भाकरी असं येतं. 1 भाकरी. आणि तुम्ही बघितलं याच्यामध्ये फक्त चेंज काय झालाय, एक तर पॉपलेट चेंज झालाय, म्हणजे सुरमई थाली, बस एवढं चेंज होतं. बाकी सर्व तुम्हाला थालीमध्ये प्रॉन्स थालीमध्ये पण सेम प्रॉन्स आहे फ्राईड केलेले रव्यामध्ये, बाकी सगळं सेम. आणि हे 6चा 6 प्रॉन्स माझ्या नावावर. कोणाच्या नावावर आहे? 6 प्रॉन्स. काय काय काय. आणि बघा ही अशी प्रॉन्स थाली, बाकी सर्व सेम आहे. आणि हे पण रवा फ्राय आहेत ना, बघा प्रॉन्स पण रवा फ्राय. बाकी सोलकडी आहे ना, ही गोवाची स्पेशल आहे. म्हणजे एकदम
वेगळी सोलकढी आपण मालवणात पितो ना तशी नाही, ही वेगळी आहे, खोबऱ्यावाली नाही, फुटी कढी. आणि आता आपली आली आहे ही छोटी साचीची फॅमिली आली आहे. आणि त्यांचा आला त्यांना राहत नाही. आणि आता आम्ही सगळ्यांनी स्क्विड फ्राय ट्राय केलेला आहे, जो आम्ही स्टार्टर मागवलेला आहे गोव्याचा स्पेशल. हे कसा लागला शर्वरी? एक नंबर. खाऊन पण झालेला, कसा लागला? मस्त फ्राय झाला. मस्त फ्राय झाला. खाऊन एक नंबर. एकदम भारी. बघा आज आता का पळतो माहिती आहे, कारण इकडे झोमॅटो आणि स्विगीची ऑर्डर पण घेतली जाते. तुम्ही ऑर्डर करू शकता इकडे, झोमॅटो आणि स्विगी वरती पण आहे. आणि आता यांना काय कंट्रोल होत नाही, अजून आमच्या थाली यायच्या बाकी आहेत, पण हे लोक काय ऐकणार नाही तेवढे. इकडे तर संपले प्रॉन्स. एक प्रॉन्स दे, मी तुला अर्धी सुरमई देते. डील कर भाई, डील कर. आणि इकडे बघा काहीतरी डील सुरू आहे. काय डील सुरू आहे? एक हात से लो, एक हात से लो. एक हात से लो, एक हात से दो. हिने काय घेतलंय? प्रॉन्स घेतलाय. आणि इकडे सुरमई 5 झाली. काय खाल्लं तू? करी करी करी, प्रॉन्स करी. प्रॉन्स करी आर्याने खाल्ली आणि पहिलाच रिव्ह्यू दिलेला आहे. इथे पण झालं पण आपण नाही विचारता. इथे पण झालं, पॉपलेट इथे आलं आणि इकडे पण झालंय का? डील झाली इकडे? झाली न विचारता त्याची परमिशन नाही. शेअरिंग इज केअरिंग. काय प्रॉपर गोवन करी, प्रॉन्स करी. आणि फिश पण प्रॉपर फ्राय, सॉफ्ट आणि फ्रेश. सुरमई अर्धी संपली. बार्टर सिस्टम मध्ये बघू तर पॉकेट कसं. ओके बघा झालं, संपलं आता. काय हातभार आली अक्षदा लगेच. कंट्रोल नाही होणार माहिती. कसा लागला पॉपलेट? इकडे तर काय प्रॉन्स राहिलेच का? अरे प्रॉन्स फ्राय ट्राय केलं का की नाही अजून? अरे डोळे बंद टाइम नाहीये खायला. प्रॉन्स आणि हात बुडवला. काय बोलायचा टाइम नाहीये, खायची वेळ. लक्ष नाही आर्याचं प्रॉन्स समोर. तिसऱ्या असं खायचं. आम्ही घरी जसं खातो तसं जसं आम्ही इथे घरी खातो तसं तिथे खाणार. इकडे राया कोल्हापुरी माणूस काय खातोय? पॉपलेट. अक्षता ते खाली आली आहे, पण अक्षताने सगळ्या थालीमध्ये हात मारलेला आहे. आणि तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? मी सुरमई खाल्ली नाही, सुरमई खाऊन बघू. सुरमई पण फ्रेश आहे. फिश सगळेच फ्रेश आहे, छान आहे. ऍक्च्युली ना फिश ना प्रॉपर मॅरिनेट आणि प्रॉपर रवा लागतो. पुढे खूप रवा लागतो, तिथे प्रॉपर रवा लागतो. बघा हे मालवणी लोक सांगू शकतात एकदम चांगलं झालं, रवा लागलाय नाही लागलाय. आता आली ती स्पेशल गोव्याची थाली, म्हणजे फिश पण गोव्याचं आहे स्पेशल. काय काय सगळं लक्षात मागवले. काय कुठली थाली? चॉनक फ्राय. चॉनक थाली. बाकी सगळं सेमच आहे. प्रॉन्स कढी, फुटी कढी आणि हा चॉनक फिश. चॉनक फिश हा स्पेशली गोव्यामध्येच मिळतो. गोव्यामध्ये सगळ्यात बेस्ट मिळतो. आणि त्याच्यासोबत तू काय मागली? भाकरी, तांदळाची भाकरी गरम गरम. पहिल्यांदा खाल्ला पण सुरमई सारखं इथं म्हणजे सुरमई सारखं लागतं, इथे चांगलं लागतं. रवा फ्राय आहे ना? बघा रवा फ्राय स्पेशल ही गोवन सोलकढी आहे, बिना खोबऱ्याची. कशी लागते मला माहित नाही, तुम्ही बघणारच आहे. छान आहे रे. म्हणजे आपल्या मालवणी सोलकढी सारखी नाही, थोडीशी त्यात कसं दूध वगैरे काय नाही, कुठीच आहे नाही. छान आहे. सगळीकडे ना यांचं डिलिंगच चालू आहे. मस्त आहे, फ्रेश आहे. कोणतं आहे? आर्याला घेतो चॉनक. चॉनक नाव पण भारी आहे, चॉनक. सर्वांची व्हिडिओ काढून झाल्यापासून मला डबल भूक लागली. आता आम्ही स्पेशल जी मागवली होती चॉनक थाली.
जास्त फरक नाही सुरमई याच्यामध्ये, ते भारी लागते. पण मला सुरमई चांगला म्हणजे थोडंसं वेगळं लागतं, जास्त भारी लागते. आणि दुसरा आयटम आहे तो गोवा स्पेशल. आपण सर्वात गोवन मागवणे, प्रॉन्स करी गोवा स्पेशल. थोडीशी वेगळी आहे, चांगली आहे. तिसरी आहे चांगलं सुक्या तिसरी त्यामुळे जरा मस्त लागलं. सर्वांवरती चौनक मासा एक नंबर. इकडे कांदा राहिलाय फक्त, पण इकडे बघा ही ताटं बघा, चाटून पुसून जो प्रकार असतो ना तसा काहीतरी झालेलं आहे. सर्व पूर्ण एक वाटीमध्ये काय दिसतंय का उरलंय सर्व, म्हणजे याच्यावरून कळतं काय सुंदर होत, प्रॉपर होत. प्रॉपर. जर कोणाला गोव्याला जाणं पॉसिबल नसेल तर इथे येऊन खाऊ शकता. प्रॉपर ऑथेंटिक गोवन फूड. गोव्याला जाण्यानंतर खर्च पण वापरू शकतो. हो, त्यात तुम्ही इथे खाऊ शकता. खाऊ शकता आरामात. इथे कळत नाहीये हे का ठेवले, अंधवे त्यासाठी तिने बघा दादावरचं प्रेम. एक कोळंबी ठेवली, 2 नाही ठेवू शकते, एकच ठेवली. ते पण जबरदस्ती ठेवायला लावलंय. काही दादावरचं प्रेम 4च आहे. आणि एक आपल्या डील मध्ये दिली नाही इकडे तिकडे बार्टर सिस्टम झाली नाही. कमी होतात का, नाही 2च खाल्ले. आणि आता गोव्याचं एकदम स्पेशल आपण मागवलेलं आहे रॉस ऑमलेट. गोव्याची स्पेशालिटी. आणि हा गोव्याचा पाव, काय म्हणतात त्याला, पोई. हे बघा पोई पाव, गोव्याचे स्पेशल पाव. आणि हे रॉस ऑमलेट. अक्षता बघते, घे 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 घे. बघा हे ऑमलेट आहे, त्याच्यासोबत असतो हा रस्सा, ग्रेव्ही चिकनचीच ग्रेव्ही आहे. आणि ऑमलेट आहे आणि चिकनची ग्रेव्ही बरोबर मध्ये हे बघा चिकन पण असतं आणि सोबत हे ऑमलेट. हे असं रॉस ऑमलेट. पण हे याच्यापेक्षा ना भारी हे आहे पोई. हे भारी लागतं एकदम एकदम वेगळी टेस्ट आहे पोई. मस्त लागते रॉस ऑमलेट गोवा स्पेशल. आणि ही आहे चिकन थाली. आता आम्ही गोयंकर मध्ये येऊन आम्ही चिकन थाली पण मागवते. बघा हा चिकन रस्सा, चिकन पीस वगैरे. ही आपली सोलकढी जी तुम्ही बघितली ऑलरेडी. आणि हे चिकन सागुती असं येतं, म्हणजे राईस पण येणार आहे आणि 2 चपात्या या थालीमध्ये येतात. हे बघा ऍड्रेस, आम्ही गोयकर यांचा हा ऍड्रेस. आणि हे आपलं बिल बघा, हे बिल आहे आपलं 7 जणांचं. 7 जणांमध्ये बिल आहे आपलं 3,500. तर अशा प्रकारे आम्ही सर्व आता जेवण वगैरे बाहेर निघालो. आणि बघा चाची आहे आणि बाकीचे जरा पुढे गेले जेवण, कारण हॉटेलमध्ये जागा बरीच कमी आहे. म्हणजे 4च टेबल आहेत. कंटिन्युअसली बाहेर वेटिंग होती आम्ही आतमध्ये असताना. तिची फॅमिली आम्ही 5-7 जण, त्यामुळे 3 टेबल तर आम्हीच बुक केलेले होते असं झालं होतं. एकच प्रॉब्लेम आहे हॉटेलमध्ये, चव तर एक नंबर आहे, बेस्टच आहे चव. म्हणजे फिश स्पेशली फिश वाला. आणि चौनक चिकन नाकाच मागू, म्हणजे मी सांगेन तुम्हाला चिकन थोडस नाही आवडलं आम्हाला पर्सनली. पण बाकी फिश म्हणाल म्हणजे जे गोव्याची स्पेशालिटी आहे ना ती आहे, स्पेशलच आहे गोवा. आणि गोव्याचा फिश चौनक आणि सुरमई पण चांगली होती, पण सुरमईपेक्षा भारी चौनकच लागला मला. कारण माहित नाही का मी पहिल्यांदा खाल्ला असेल म्हणून असेल किंवा एक नंबर होता. आणि बोंबील एवढे क्रिस्पी होते ना, एक नंबर होते. आणि तुम्हाला अक्षताने रिव्ह्यू दिलेलाच ऑलरेडी, एक नंबर होते बोंबील. फिश साठी तुम्ही कधी या इकडे, मी तुम्हाला रेकमेंड करेल 100% तुम्ही या. बाकी रॉस ऑमलेट पण म्हणाल तर ओके होतं. ते गोवन स्पेशालिटी आहे म्हणून आम्ही मागवलं, पण तेवढं भारी नव्हतं. म्हणजे तुम्ही 1 टाइम मागून खाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. बाकी आम्ही गोयकर फिश एक नंबर देतात, कधी या फिश खा. आणि रेट पण एकदम रिझनेबल आहेत. जे सुरमई थाली वगैरे रेट तुम्ही बघितलेच असतील.
तर ठीक आहे, आता आमचं तर जेवण झालेलं आहे, रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. या स्वतः या अनुभवा, म्हणजे आम्ही तर खातच असतो, आम्ही तर रिव्ह्यू देतोच तुम्हाला, पण आमच्या सोबत तुम्ही पण येत जा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं आहे काय आहे ते. म्हणजे आम्ही जे सांगतो ते खरंच बरोबर सांगतो का खोटं सांगतो तेही तुम्हाला कळेल. चला तर ठीक आहे मित्रांनो, आता मस्तपैकी जेवलोय, संडे आहे, मॅजिक संडे, आता जाऊन आराम करायचा. तर ठीक आहे, तुम्हाला हा आम्ही गोइंगकरचा व्हिडिओ कसा वाटला, की आम्ही जेवलो त्याचा रिव्ह्यू वगैरे दिला, तो व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.